गुलाल आणि खोबऱ्याची मुक्त उधळण आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलच्या गजरानं दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। हजारो भाविक आणि मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल झाल्यात। आज मुख्य यात्रेचा दिवस आहे आणि दर्शन रांग, पार्किंग, अन्नछत्र भक्तांनी गजबजून गेलाय। संपूर्ण यात्रेवर 2000 पोलीस आणि 115 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं लक्ष आहे। ही सध्या दृश्य आपण बघतोय। गुलाल खोबऱ्याची उधळण करत ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं म्हणत सासनकाठ्या हातात घेऊन हे सगळे भाविक इथं दाखल झालेले आहेत। ज्योतिबाच्या यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे। दृश्य माध्यमातून तुम्ही सुद्धा दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन घेऊ शकताय। गुलालाने न्हाऊन निघालेली ही संपूर्ण मंदिर परिसरातली दृश्य आपण पाहतोय। चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे आणि या यात्रेच्या दिवशी तुम्ही सुद्धा ज्योतिबाचं दर्शन पुढारी न्यूजच्या माध्यमातून अगदी घरबसल्या घेऊ शकताय। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं म्हणत भाविक इथं मोठ्या संख्येनं गर्दी करून आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून। स्वप्नील, काय नेमकं सध्या तिथं वातावरण पाहायला मिळतंय? साधारण किती भाविक यात्रेसाठी दाखल झाल्याचा अंदाज आहे? आपण पाहिलं तर आता कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगरावरती लाखो भाविक या महाराष्ट्रात अनेक भाविक या आता कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगरावरती पोहोचले आहेत। दख्खनचा राजा हा प्रत्येकाचा एक दैवत आहे आणि या दैवताचं दर्शन घेण्यासाठी आज त्या मुख्य दिवशी कोल्हापूरमध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने जे भाविक आहेत पोहोचलेले आहेत। सुमारे 8 ते 10 लाख भाविक आज या दख्खनच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। सासनकाठ्यांचा आजचा मुख्य दिवस आहे। सकाळी 11 वाजता पालक आंबेडकर यांच्या हस्ते सासनकाठ्याचं पूजन होईल। त्यानंतर त्या ठिकाणी सासनकाठी भेटण्याचा कार्यक्रम होईल। दुपारी 4 वाजेपर्यंत तिथे सासनकाठ्या आहेत त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांच्यामध्ये कार्यक्रम 5 वाजता त्या ठिकाणी जी आणि त्याच्यामुळे संपूर्ण दिवसभर ज्योतिबाच्या डोंगरावर हाच उत्साह निश्चित पाहायला मिळेल। स्वप्नील, धन्यवाद दिलेला या सगळ्या तपशिलांसाठी।